ज्या कामासाठी आलोय ते काम झालंच नाही तर मग आपली फेरी सक्सेस नाहीये। मग तसं की आपली अर्धी हिंदी मिक्स रास आपली। आणि त्यामा एक म्हण आहे, जन्माला आला याला पाणी वाहू वाहू, बरोबर आहे ना? हा, मग आपण जोपर्यंत भगवंताचं नामचिंतन करत नाही तोपर्यंत आपली फेरी सक्सेस नाही। त्याच्यासाठी मला उदाहरण सांगायला आवडेल। एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला, एका बाईने नवऱ्याकडे बस रे, एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला। नवऱ्याला सांगते, का हो धनी, रोज तुम्हीच जाता बाजाराला, रोज तुम्हीच जाता बाजाराला। म्हणले मी उद्याच्या दिवशी मी जाते बाजाराला। नवरा म्हणे बाजार करणं इथलं सोपं नाही। बाई म्हणे का बरं, तुम्ही बाजार करू शकता मी नाही करू शकत का? नवरा म्हणे ऐक ना, बाजार करणं एवढं सोपं नाही। पण बाई काय ऐके नाही। आणि तुम्हाला सांगतो बरं का, बालहाट, स्त्रीहाट आणि जोगहाट या तीन लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो। काय मत आहे मागचे दादा काकाश्री, काय मत आहे तुमचं? बालहाट, स्त्रीहाट आणि जोगहाट या तीन लोकेशन समोर माणूसला हात टेकना पडस, बरोबर आहे ना? बालहाट, जर तुम्ही नातूना हात धरीशने किंवा पोरगाना हात धरीशने असं चौकमा निघ्यात नाईट ड्रेस आहे तुम्हाला किसामा 1 रुपया नाही, किंवा धोतर आहे तुम्हाला किसामा 1 रुपया नाही। रस्ता तरी चालता चालता तुम्हाला पोरगानं जर लक्ष चाललं की टपरीवर किंवा दुकानवर, त्यांनी सांगा पप्पा बाबा मला की नाही वेफरचं पुडी पाहिजे, वेफरचं पॉकेट पाहिजे। तो बाप सांगस किंवा हाजला राहणार, आजला सांग काहीच नाही बावड्या मन किसामा काहीच नाही, घर चाल रे पुडी ली दे रे वो, बावड्या मन किसामा काहीच नाही शेरे ली दे रे वो, नाही ते लोई पडस उभर। बालहाट, तुमच्याकडे पैसा नसेल तरी तुम्हाला घेऊन द्यावं लागेल। बालहाट, स्त्रीहाट, बाईने जर ठरायली ना आज काय बी करीश नाही मला माहेर जा नाही, जसं की नवरा बायको कितला का गोड बोलेत ना, पण नवरा थोडा बाहेर फिरायला घ्या, फिरीश नेऊ ना, फिरीश नेल्यानंतर बाईला विचारस काय कसं काय चालू आहे, पाणी लाईन माल पिवाले, पिल्या ना, मग तो गल्लात पडेल माटवर पिल्या ना, तो सांगा रात ते खूप चांगलं वातावरण इथला मग काय बाधा होय ना तुले माल काय वावशे, अरे तू नेमन सांग ना, काय नाही मन भाऊ जाय ना फोन येलो तर मन वंजी सांग राहीन ती तुमनी माइन तब्येत खराब शे, माय सांग राहीन ती मन अंडेर एकदा वीसनी बेटी जावायला पाहिजे, मला आजच माहेर जा नाही। तो नवरा सांगा दे कपाशी चाल मजूर भेटे नाही, जेम ते मजूर भेटेले कपाशी याची लेन मग जायचो का बर आजच जा सुना। माणूस रावण्या करत बाई सांगस मी आजच जा सुना, तसा तसा मग माणूस संता मग 2-3 कानपडा मध्ये देस तरी सुद्धा मन माय म्हणतं बुचडा वायासनी एकच सांगत बाळाला पैसा दी द्या, म्हणजे मार काय आलो सुद्धा एकच रास माल जानशे आणि नाविलाज आहे यासले देणंच पडत बाळाला पैसा, विलाज नाही, बरोबर आहे ना? बाबा सुद्धा म्हण राय ना भाऊ तुम ना कवेटा आहे बटी दादा अवघडे। बालहाट, स्त्रीहाट आणि जोगहाट, जोगहाट म्हणजे काय हो, ते साधू लोक फिरायचे पहिले बघा, नवनाथांचे ते साधू फिरायचे ना, हा ते पेटी वगैरे असायचे त्यांच्याकडे, ते भजन गायचे, हे हरि ओम 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 हरि। ते साधू महात्मा गलीतून येत होता, एक दादानं बघितलं, याच्या लक्षात आलं की हा साधू येतोय म्हणजे नक्कीच 5-10 रुपये 20 रुपये 50 रुपये मागेनच बा, पण इथला राग मध्ये का ना की हा साधूने आपल्याकडे काहीच मागायला नाही पाहिजे असा बजेट नव्हता हो भाऊ। साधू महात्मा आला, हा भाऊ ओट्यावरनं बघत होता साधूकडे रागात, याला वाटत होतं की मी इथला राग मध्ये साधू मन राग दे की पैसे जावायला पाहिजे मला बिगर विचारानं, हा भाऊ राग मध्ये की नंतर नेमका साधू जोडे ना यान दारमाईश याला सांगत भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो भैया। आता मला सांगा त्याला दिलदार म्हणेल त्याला नीच बनायला चालेल का ते? हा आता त्याला थोडी स्माइल द्यावी लागली, हसावं लागलं, हा ते साधूने अंदाज लायली ना वासना म्हणजे फसना बुवा। ते साधू बाबा ने सांगितलं भैया तू बहुत दिलदार दिखता, पूरा मालेगांव घूम के आया बेटा पर किसी के घर की चाय नहीं पी, पर तू बहुत दिलदार दिखता है बेटा, तेरे घर की चाय पीने का मन कर रहा है। मग आपल्या असं वाटत अहो आपली इथला चांगला मन राही ना वो, मग चान पाणी करता काय आपण नीच बनाना त्याला बोलायले तसा या बाबावर, मग बाबा वर वट्टावरू नका, मग सुरू करत भैया तू तो बहुत दिलदार दिखता है बेटा पर तुझे तेरे ही लोग फसाते हैं। हा हो बाबा खरंय हो भाई आमना जुजी नीचे तू, आणि प्रत्येक माणूसला असं वाटत माल कोणतर पसाड राही ना असं, भले तुम नका दुसरा वावर मा बांध चालना जाय ना तरी असं वाटत मन वावरत तर निघ राही ना असं, खरंय का नाही? हो तुम्ही दुसरा प्लॉट माका बीम टाकले तरी असं वाटत की अजून फुटभर जागा म्हणतं ती राही गेली, कारण माणसाला स्वार्थ सुटत नाही। स्वतःच्या डोळ्यातली घाण स्वतःला अजिबात दिसत नाही, बरोबर आहे ना? स्वतःच्या डोळ्यातली घाण स्वतःला दिसत नाही, म्हणून
प्रत्येक माणूसला असं वाटत की माल कोणतरी फसाड राहणं. काही काही लोक तिथलं शहाणा राहतच ना. एक भाऊ मनजोडी हो ना, माल म्हणे रविकिरण बाबा म्हणतं काय, म्हणे महाराज म्हणतं काय, बाई म्हणे आमना गाव करून नीचे म्हणे महाराज. म्हणतं काय गोष्ट करा ना दादा. हा म्हणे महाराज अख्खं गाव नीचे म्हणे आमनं. म्हणता अख्खं गाव नीचे, तू बी ती नीचच होईनार भाऊ. अख्खं गाव नीचे म्हणल्यावर तुला एकला चांगलं बनाल कसं काय चालील. त्याच गावामध्ये तू बी राहस ना. काही काही लोक लय भारी असतात, हुशारीनं बोलायला जातात. काही लोक बोलायला लय चतुर असतात नाही का. म्हणे बडगाव नालायक शे, बडगाव जर नालायक राहीन ते नालायक, अख्खं गाव नालायक तू एकला कसं काय चांगला राहू शकत. अख्खं गाव नालायक ते तू पण नालायक नाही का. काही काही लोक हुशार असतात आणि ते साधू महात्मा इतके भारी फसवतात ना, इतके भारी फसवतात. या माणसाले जरा फसवणं सोपं अवघडच असते असले. या बहिणीसले ते तवच अटकायला येतात त्या काय त्या ते गाडीमा बोट जातील तर काय ते किराणा हो म्हणा. बापरे मी इथला जीव थोडी सांग राहिलो तुम्ही हो म्हणा. बापरे बयान कुंदाशे रे बोहाटे. मी आ राय मारी मारी सांग राहिलो ते आईन त्या जाईरा ना त्यातले जाऊ द्या. ऐका मानचेसले त्यासले ना, मानचेसले शिशे मग उतार आले बाटले मग उताराला गैरा टाइम लागस. पण या बहिणीसले तो पसाडी निघ जातात. हो यासले थोडा टाइम लागस. या बहिणीले फक्त त्या साधूने इथलं सांगायला पाहिजे, ताई तुझ्या पायाची माती उचलली या, तुझ्या साडीचा पदर कापलेला, तुझे केस कापलेले, तुझ्यावर करणी केलेली. हो माय खरंच मजाने जुई गो माय म्हणतो कोल काय बी डिल्ला व्हायला लागेल. मागे टाकेल होती ना साडी आहे मागली नेस कापाव हो माय पदर ना बरं नको येणा सत्यानाश होई जा. काय घेणं नाही देणं नाही. बरोबर आहे की नाही. हो इथलं सोपं रास तुमनं जाऊ द्या म्हणा घर ना किस्साशे म्हणे स्वतःनीच वहिनी बनाय रे ना अवघर किडा पाडस मामानात कोऱ्या मन वहिनजी सिंगल खुर्चीवर बसूच नाही शकस. 3-4 खुर्च्या एरायर मा टाकण्या पडती तो बसाडणं पडस. म्हणजे अंदाज लायला कशी होईल बस. तरी एक रोज फिरी म्हणून मी तर गाडी दार मलाही मन वहिनी रड राहते. म्हणतो वहिनी काय वहिनी का बरं रडणार म्हणतो. काही नाही भाऊ म्हणे एक बाबा यायला होता म्हणे. म्हणतो काय होई तो बाबा सांगे बहीण तुल करणी कर देले त्या महाशी वैरायनी. हो वहिनजी दुनियाभर ना गारा आहे तो. तू आशीने वैरायनी 15 खुर्च्या मोठ टाकेले तू. आखो कितल्या मोळस म्हणजे नुसतं सांगा ना कामशे. हो तुमले ते तवेच ते 2-4 आदला गवतो गुंडायले जातो तुम्हाला पाहिजे. हो त्या माणसाला सांगितलं भैया आप बहुत दिलदार दिखते हो भैया पर तुझे तेरे ही लोग फसाते. हा ओ बाबा खरे. मग थोडं पटाडता पटाडता चहा बनस तिथला टाइम माव सांगत भैया पूरा गांव घूम के आया, पूरा मालेगांव घूम के आया, किसी के पास से 1 रुपया नहीं लिया पर तू बहुत दिलदार दिखता है बेटा. एक काम करेगा सांगा ना बाबा. कछु नहीं बेटा हम साधु लोग नर्मदा परिक्रमा लगा रहे हैं, हम साधु लोगों को कुछ भोजन देगा. आता आपले काय साधा लोकांना आज वाढत भोजन देणं काही विशेष नाही भाऊ. 10-20 लोकांना जेवण नाही का. आपला घरनी तोरणी जायरास घरना गहू दयलच राहतात आदलं 2 आदलं. बरोबर आहे ना. हो आदलं 2 आदलं गहू दयल रास घरनी तोरणी जायचे. हो आणि राहिनी गोष्ट ते मोदी साहेबच ना उपकार आहे. तांदूळ भरपूर घरमा पडेलच येत. तांदूळ उन्हात का मला सांगा ना आवडस. मला खरंच मायच्यान कधी मला राजकारण काही समजत नाही. पण बिचारा मोदी साहेबच ना तांदूळ 12मा बोलता उपकारही जायला. इथला उपकारही जायलेत ना. पहिले तांदूळ खावायला भेटत नाही, खिचडी खावायला भेटे नाही. खिचडीच ना खिचडी जर बनवणी पहिले पाहुणचार राय खिचडी ना मयूर बाबा खिचडी ना पाहुणचार राय. जर कोण पाहुणा होणार ना खिचडीन तयन जर काढा ना ते मोठा पाहुणचार म्हणत पहिले लोक ऐकले मी दाखलपणे. हो आणि जर कधी पाहुणा होणार खिचडी बनवाय गी ते घरमाना कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाडेल. का ब खिचडी खुटी नको जाऊ तांदूळ येत राहत नाही तवय इतका तुटवडा होता. हो तांदूळनी खिचडी खावाले घरमाना पाहुणाच ना संगे एकच सदस्य बसाडना पडी इतका तुटवडा होता तांदूळच ना. आता इथला नेतात पिठी जायले ना संध्याकाळी कुकरनी शिट्टी वाजणे रे वाजणे असा जीव करस पडा रे 15 रे. ओ म्हणा बाप रे ओ भाऊ आज बी खिचडी दडकाय रे आई बहिणी. बाकी नाशनी बोलानी हिंमत होत नाही ना बायकोले.
बायकोला बोलानी महत्वच नाही. या काय करता संध्याकाळी खिचडीची कुकरनी शिट्टी वाजली का लय गोधडले ठाक म्हणा अंगोरदक मजाना जीव कराना थरक बी भरायला आहे ना. सर्दी बी होई गी बेमार बी होई गी खाशी बी होई गी माले बट एकच रे आप्पा तू असा बेम काय निघत का सांग राय ना. दखा बहिणी म्हण या भाऊशनी तुमले सांगानी हिंमत होत नाही. मी तुम्हाला पाय पडस थोडा खिचडीना दामा बंद कर द्या थोडासा. तुम्ही बोलता दामा धरेले संध्याकाळी वहिनी का नवरा असा कॉटवर खुर्चीवर बडेल राहिला का सुरू कर देते माय हो. वातावरण बी काय गंध आहे माय कंबर बी ठणकी राह ना डोकसं बी दुखी राह ना काव माय खिचडी टाक देऊ माय. आई माडीतून खिचडीन परसादी चांगला पुऱ्या लद उई घ्यात बटा ताकदच राही नाही पुरेस मा. हा बडा मजा ना उई घ्यात. पहिला म्हातारा असा दांडगल्ला राहत आवतना बैल जर चाले ना त्याला एक गोदामा बसाट देत असा म्हातारा राहत पहिला. हा ते पोरेस मा ताकद राहिली नाही खावाले चांगलं देतात नाही तुम्ही. पहिला म्हातारा आहे ना जर बाजी सरी जाय ना माहिती असले ना असं मॅगीन फॅगी नाही बनायती. ओ मॅगीवाले माया सोन असं मॅगी फॅगी नाही. पोळी चुरी टाकेत भाकर चुरी टाकेत त्यावर तेल टाक देत गुळ चुरी देत गुई तेल ना खाला खाय रे भाऊ. असा दांडगल्ला म्हातारा होता दर्जामा जर 4 क्विंटल ना बी दगड परेल राह ना असं आल्लं रुचलीन मागे फेक देत असा दांडगल्ला म्हातारा होता. आणि आता आपला पोरे आमनं दोंडायचा मग 23 वर्षना पोऱ्यानं हातमुड झालं तर गया मग पाटा गुंडाय फिरांता म्हणतो बावड्या काय वगैरे काय नाही म्हणे महाराज हातमुडी घ्या म्हणतो कसं काय रे काय नाही म्हणे महाराज मागे तीन बकरीन गोमाल देणं मरत आता नाही अंडे ना गंदा पटा बकरीन गोमाल देणं हात मोडली ना तुम्ही वायबार केंद्राने बहानट सुरूत ना खावाले चांगलं राहीन आणि चांगलं खावाडत जाऊ बहिणी सोन बोलता सत्यानाश करणाला तुम्ही खिचडीन पर झाले. पहिला म्हातारा असा बारी काय अजून सुद्धा त्याच ना चेहऱ्यावर ना तेच दखीने आपल्याला आज देतात 30-35 वर्षने वयमा. हा आज बी म्हातारा 60 वर्षना म्हातारा आपली जिरावस 70 वर्षना म्हातारा असं पहिलं खायल. आता खावाला चांगलं भेटत नाही. बोलू नका ए राजा ए पिलू ए राजा बोलू नको रे ओ भाऊ लय रे तू दाढी धरत नको रे. कोण बोललाय आता बोललाय ना नका बहिणी तुम्ही बी नका बोला हो म्हणे सोन चिडी सोन नका किडा पाळा हो बहिणी सोन. पहिलेच बट उजळे लिंगत वाट राय ना माले मी जेमते मी येले फशी जायले अशी वाट राय ना पहिली धाव अख्खा वरीस माल डायरेक्ट असा दरी लय लिंगत वाट राय ना माले काहीच सुधरी राय नाही माले. पण आता मग काय ना तुम्हाला एकच राय ना फक्त माले ते फसाडी दिन रे. इथलं माहिती आहे रवी किरण महाराज नाव आहे की लोक जातच बा पण ते येवायला पाहिजे पण तरी तुम ना मानले बरं नाही पेक्षा मग काय. त्या साधू महात्म्यानं सांगितलं भैया 11 साधुओं को भोजन देना. मग आपल्या असं वाटत देवाय जाईन घरना तांदूळ शेत घरना गहू शेतच घरनी डाळ शेत देवाय जाईन. मग साधू बाबाला विचारत बाबा काय देणं पडेल. मग साधू बाबा सांगत बेटा कुछ नाही जास्त नाही पाहिजे मग फक्त गावरान तूप ना 2 डबा दे. ओ भाऊ गावरान तूप अजून मन बापनी माल खावाड नाही रे ओ काका तू गावरान तूप ना 2 डबा माग रहा है ना. हो आता त्या साधूलाही माहिती आहे इथलं देणार नाही पण त्यांना पद्धत मग कोई बात नाही बोले तुझे जो देना है वो कागज में लिपट केला. मग हो भाऊ घर जास नवरा बायको सल्ला करतास 51 रुपये कागद मा 21 रुपये 51 रुपये कागद मा गुंडाईशने साधून आतमध्ये देतस. त्या साधूला माहिती आहे 51 पुढे जावा साधू हुशार रास कमंडलू महिने 11 रुपये काढस त्यांना हात महिने एक रुद्राक्ष काढस फोफा करीशने आपला हात ठी देस आणि आपले सांगस भैया 11 साधुओं को भोजन देना है कुछ अच्छा से कागज में और लिपट केला इतने में कुछ होने वाला नहीं है. मग आपण देखतस साधू बाबाने आपले 11 रुपये दिनात साधूने आपले एक रुद्राक्ष दिना मग आपला ते 51 ठेल येतच मग कमीत कमी 101 रुपये देणार आहेत आपले. जो साधूले आपण चहा पाजानी बी इच्छा होती नाही तो 101 उपाडलाय घ्या बहिणी बरोबर आहे ना. बालहाट श्रीहाट आणि जोगहाट तसं बालहाट श्रीहाट जोगहाट त्याच्या मधला हट्ट सांगतो श्रीहाट. बाईनं सांगितलं धनी तुम्ही बाजार करू शकता मी नाही करू शकत का. नवरा म्हणे बाजार करणं इथलं सोपं नाही. बाई म्हणे तुम्ही बाजार करू शकता मी नाही करू शकत का. आता तो म्हणे जाऊ दे तू काय ऐकावणी पण एक काम कर सकाळले बाजारले जाय बाजार करी उनी का स्वयंपाक कर डब्बा बांधानी वावर माये म्हणे मी वावर मा काम करसो. आता आई बहीण बाजारले गई खेडावर निवईन बिचारी 100 रुपया लेगी 100 रुपया लेगी त्यामुळे 20 रुपया भाडं खर्च होई की बाजार मा उतरणी. जशी बाजार मा उतरणी पहिलीच दुकान नव्हती बाशिंगसनी लगन सीझन चालू होतं. बाशिंगनी दुकान देखी बहीण न द्यान माऊन माय म्हणे म्हणा दाखल पण लगीन व्हायचे बाशिंग बांधीन कशी दिखून काय दिखू म्हणे पहिले बाशिंगत लिहिले होते म्हणे 20 रुपया भाडं खर्च होई झालं तर बाशिंगवाला म्हणे भाऊ बाशिंग कसं दिनं म्हणे मावशी 30 रुपया नाही 100 म्हणे.
भाऊ 30 रुपयाने एक आहे ना एक दी टाक म्हणे. आता एक बाशिंग लिहिली ना 50 रुपया खर्च घ्यात बाई पण राहणार 50. बाई मन विचार करस मन दाखल पण लगीन होईल शे मन नवरानं बी दाखल पण होईल शे त्याच ना करता बी एक लिहिलेस म्हणजे त्या भाऊन करता बी एक लिहिले ना मग बहीण पान कितला राहणार आता ते भाडं पाहिजे का नको घरचील घाले तेवढा 20 रुपये खर्च करी घर होणे. आता बायांचा स्वभाव असतो काही बायांचा स्वभाव असतो. नवी साडी जरी घेतली बाई मला नेसून पाहू दे मी कशी दिसते बरोबर आहे ना. मला साडी नेसून पाहू दे बाई मी कशी दिसते. कानमाना जरी लिहिणार ना तरी सुद्धा बाई एक कानमा टाकी कस माय मन कानमा कसा दिकी राहणार. तसं त्या माईनं बाशिंग घेतलं बाई मला लहानपणाचं लग्न झालंय बाशिंग बांधून कशी दिसत होती मलाच माहित नाही म्हणले असं करते पहिले बाशिंग बांधिली कस मग रांधाना बजेट दोखसो म्हणे. बहिणी बाशिंग बांधिली ना मग पीठ मळाल बसणे ए पोरगा अरे हो आप्पा नाही आता बशी घ्या त्या ते उठू नका भाऊ त्याच ना बी दोष नाही बाबा तो त्याच ना दोष नाही म्हणता. मी या बहिणीस ना पाय पडत पहिले तर तुम्ही ना बहिणीस होन यासले घर त्याने सांगितलं कीर्तन मा जाय रे ना नीट बड जो रही बाकी ना कीर्तनकार काय बोलतात नाही पण तू नीस न कीर्तन रही असं सांगे देव पोरसले काय ना कीर्तन ऐकाने सवय बी पाहिजे पोरसले. तुम्ही त्यासले जन्मालू नका तोच पण वर्ष 1.5 वर्ष नव्हता तोच पण कान्ना जोडे मोबाईल लावून सवय पाठ देतीस त्याला दाखल पण पाहिजे मोबाईल दकान सवय त्या मोबाईल मा त्या टीव्ही मा मधमा जाहिराती येते जाहिरातीस मग मधला चित्र येत असत्या बट्यात जाहिराती चांगल्या थोडी राहते बाकी नाही उघड्या नागड्या जाहिराती राहतेस त्यासले उघड्या नागडा चित्रा दकान सवय पड जास ना असा जाकेल जोकेल बाबा पटत नाही उठपाई करत असत्या त्यासले सवय पाडा बहिणीसून कीर्तन माहिती अरे हाते तरी शांतता येणार आहे कार कोणा सौदार तुम्हा कोण इक्रिल नाही गेले काय किडा पाड राहणार थांबा रे 15-20 मिनिटं मना बी टाइम निघू देणार आहे. त्या वाटलं बाई मी लहानपणी लग्न झालेलं आहे मला बाशिंग बांधून कशी दिसत होती मलाच माहित नाही म्हणले अगोदर बाशिंगच बांधते बाईनं बांधलं बाशिंग आणि पीठ मळायला बसली. बाई पीठ मळायला बसली त्या बाशिंगाच्या कड्या जरा जोरात आला होतो त्या बाई मन सांगे माय हो मी काय मजांदी की राहिली. पीठ मळत असताना बाई माग पुढे हलते ना माय हो पीठ मळताना दादा पीठ मळताना बाई माग पुढे हलते ना बाया काहीच सांगते नाही माणसे आम्हाला राहणार मालेगाव मग तुम ना अंगलाई दिले हो. पीठ मळत असताना बाई अशी माग पुढे हलते आणि बाई माग पुढे हलत होती त्या बाशिंगाच्या कड्या जरा जोरात हलत होते मनातल्या मनात म्हणत होती माय हो मी काय मजांदी की राहणू माय मी काय मजांदी की राहणू असं करता करता 1 वाजे घ्या तो भाऊ वावर माझं वाटतं की राहता आई अजून कशी येत नाही. कधी बायकोला बाजाराला एकटी पाठवली नाही गावाला कधी एकटं सोडलं नाही. पहिल्यांदा बायको बाजाराला गेली न जाणो आई काय ऍक्सिडेंट मा मरी गई कारण माणसाचा दुश्मन विचार करत नाही असं मन विचार करतो भाऊ घाबरायला लागणार वावर माही कस तरी धावपड करत घरी हो ना घरी यावनंतर ओट्यावर चप्पल काढले चप्पल काढून घरात गेला आई बहिण त्यावर ध्यान नाही इनेनं चाल राहतं माय मी काय मजांदी की माय मी काय मजांदी तो जोरमा पाय उपटीन उभा राहणार तो इने देखत त्यांकडे म्हणे तुम्ही ही घ्या हाव भाऊ राग मच दी की राहता हाव तरी बी डोळ्यात आण राहता बाई म्हणे ए माय इथला राग म्हणा का म्हणे मी काय एकलीन करता आणि तुम ना करता बी एकलं यायचे म्हणे. आता मला सांगा विनोद वजा करायचा याच्यातून विनोद वजा करायचा. नवऱ्यानं बायकोला बाजाराला पाठवलं कशासाठी पाठवलं तो माया हो बाजाराला. नवऱ्यानं बायकोला बाजाराला पाठवलं जर नवऱ्याच्या मनाच्या विरोधात बायकोना बाजार केला तर तो नवरा आहे करीन का हा तो कान जोडल्याशिवाय राहीन का. जर नवऱ्याच्या मनाच्या विरोधात बायको बाजार करते तर संसारामध्ये नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला आहे काही करत नाही. मग मला सांगा ज्या नवऱ्यानं तुम्हा आपल्या सगळ्यांना बाजाराला पाठवलंय आणि आपण जर चुकीचा बाजार करून त्याच्याकडे गेलो तर तो आहे काही करीन का. म्हणून बाजार करताना हुशारीनं करायचं आणि बाजार करायचा कोणचा हे आपल्या हातात आहे. भगवंतानं तुम्हा आपल्याला जन्माला घातलंय ना तर आपले संत आपल्याला जागवतात भैया आपला जो जन्म आहे ना तो भगवंताच्या प्राप्तीसाठी स्वतः तुकोबाराय सांगतात ना जसं की घेईन मी जन्म याच्यासाठी देवा 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 घेईन
सेवा साधावया हो तुझी चरिणा सेवा साधावया हरी नाम कीर्तन संताचे पूजा 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 तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया हरे नाम कीर्तन संताचे पूजा 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 तुकोबाराय सांगतात आपला जन्म आहे ना तो भगवंताच्या प्राप्तीसाठी या हे सांगत असताना सोप्या भाषेत तुकोबाराय सांगतात लोकांना पटत नाही माझे तुकोबाराय थोडं लोकांचं हो मनात जागा व्हावी म्हणून माझे तुकोबाराय पाया पडून सांगतात जसं की हे लागोनिया पाया विवी तू तुम्हाला लागोनिया पाया यावी तू तुम्हाला लागोनिया पाया विवी 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 तू लागोनिया पाया विरतो समाजाचे डोळे उघडण्यासाठी माझे तुकोबाराय पाया पडतात पाया पडून सांगतात भैया हे लागुनी या पाया विनवितो तुम्हाला लागुनी या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा भैया आपला जन्म भगवंताच्या प्राप्तीसाठी अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे पाया पडून सांगितलं तरी ऐकायला तयार नाही एका ठिकाणी आमचे संत तर भारी सांगतात आमचे नाथ बाबा काय सांगतात माहितीये का ए करा रे बापानो साधणारीचे करा रे बापानो साधणारीचे करा रे बापानो साधणारीचे करा रे बापानो साधणारी करा रे बापानो साधणारी करा रे बापा साधणारी करा रे बापानो साधणारी करा रे बापानो साधणारी हो जनी करनीचे करू नका जनी करनीचे करू नका हरिमुखी गाता हरपली चिंता 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 भाऊ आले का भाऊ आले ना हा आविष्कार भाऊ आले ना हो धन्यवाद भाऊ मन ध्यान होती तुम्हाला
बरं आहे की तुम्ही घ्यात ना, थोडं समाधान वाट राहिलं माझ्या, कारण पहिले गुचकाई जायला होतो भाऊनी. बरं आहे की. करा रे बापानो साधणारीचे, करा रे बापानो साधणारीचे. बाप म्हणलं हो, पाया पडून सांगितलंच तुकोबारायांनी. नाथबाबांनी बाप म्हणलं तरी पण ऐकायला तयार नाही. एका ठिकाणी आमचे संत तर आरेकारेची भाषा, पाया पडून ऐकत नाही, बाप म्हणून ऐकत नाही, मग आरेकारेची भाषा. हे उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, जागे वारे आता, उठा जागे वारे. करा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथ. भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा. दुःख विवेचा जन्माच्या दुःख विवेचा जन्माचा पुत्र जन बंधू सोयरे पिशुना, सर्व मिथ्या हे जाणून शरणारी गा दिवसी. हो काकडाना आनंद बोलता शेव, पण काकडाच सापडत नाही झालं माझ्या. काकडान टाइमला मीच वाकडा व्हायला राहत. पाया पडून सांगितलं तरी समाज ऐकत नाही, बाप म्हणलं तरी समाज ऐकत नाही. आरे कारेची भाषा वापरली. उठा रे आता तरी भगवंताचं नामचिंतन करा. परी दुसरा येईल घरी नाही कळलं, जरी दुसरा येईल घरी नाही कळलं. सरतीचे वंडी बा काळ बांधून येईल, सरतीचे वंडी बा काळ बांधून येईल, काळ बांधून नेईल, सरतीचे वंडी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी म्हणजे काय बाजाईल, एका जनार्दनी म्हणजे काय बाजाईल, काय बाजाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 मागावी, ढोली बोलून लेगा पिंगळा मागावी, पिंगळा मागावी, ढोली बोलून लेगा पिंगळा मागावी. बिना माधोरे बोल बोल तो देखो, बिना माधोरे, बिना माधोरे बोल बोल तो देखो, बिना माधोरे. वा गोड प्रमाण घेतलं आमच्या कुणाल बाबांनी. शेवटी नाथ बाबा सांगतात आमचा बापाचं काय जातंय, तुम्ही जर काय केलं नाही नुकसान तुमचीच आहे. हो इतकं समजून पण ऐकत नसतील तर पुन्हा आमचे संत शिवी देतात. मग काय काय माय गेली होती भूतापाशी, हरी नाही मुखाशे. जर भगवंताचं नामचिंतन येत नसेल तुमच्या मुखात तर मग शिवी घातली तू नाथबाबांनी. तो अधिकार माझा नाही म्हणून मी बोलत नाही. हो मग इतकं सगळं सांगूनही समाजाला समजत नसेल मग संत शिवी घालतात. हो खर तर आपला जो जन्म आहे तो भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. आणि मग तिथंही साधकांचा प्रश्न आहे,
तुकोबार आहे. तुम्ही म्हणता भगवंताच्या प्राप्तीसाठी आमचा जन्म आहे. ठीक आहे ना, आम्ही भगवंताचं नामचिंतन करू, पण कोणत्या देवाचं नामचिंतन करू हा मनात प्रश्न आहे. मग आता तुकोबार आहे कोणत्या भाषेत सांगतील. मी तुकोबारायांची पायाची धुळही बनू शकत नाही, पण मी उगा प्रयत्न करतो तुम्हाला समजवण्यासाठी. कारण मी कोणाच्या बापाला नाव ठेवत नाही. मना बाप किंवा मनी माय चांगलीशी यांसाठी दुसऱ्या मायले मला नाव ठेवणं नाही. बरोबर आहे ना. माझा वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही, माझ्या जगाच्या मालकासारखा पंढरीश पांडुरंग परमात्म्यासारखा देव नाही. कारण पंढरीश पांडुरंग परमात्मा म्हणजे तोच जो अयोध्येमध्ये जन्माला आलेला राम असेल, जो मथुरेत जन्माला आल्याच्या नंतर जन्म उत्सव गोकुळात साजरा केला आणि वृंदावन मध्ये रास क्रीडा खेळली तो कृष्ण. रामकृष्ण दोघं मिळून जो विटेवर उभा आहे तो हरी. म्हणून आमच्यासाठी तोच खरा देव आहे. पण मी दुसऱ्यांच्या पंथाला नावं ठेवेल इतकी मूर्खता करत नाही. पंथ कोणताही असू देत. मग आता काही काही मानभावपंथी लोक असतात, काही वारकरी संप्रदायात असतील, काही आनंद संप्रदायातले असतील, काही ज्याच्या त्याच्या पद्धतीने जोतो. कोण धन निरंकारवाला असेल, बरोबर आहे ना, कोणी कोणी दंदन सद्गुरुवाला असतील. मी अजिबात कोणाला नावं ठेवत नाही. मीच जर तुम्हाला नावं ठेवलं तर मी माझ्या स्वतःच्या मायला शिवी दिल्यागत गोष्ट होईल ती. कारण तुम्ही माझ्या धर्माचे आहात, तुम्हाला कसं नाव ठेवेल मी. बरोबर आहे की नाही. हा, तर मग ऐका, तुम्ही परमार्थ कोणताही करा, पण तो अंतकरणापासून असला पाहिजे. मग तुम्ही कोणत्याही संप्रदायातले असू देत, वारकरी संप्रदायातले असू दे, नाथ संप्रदायातले असू दे, आनंद संप्रदायातले असू दे, किंवा मग निरंकारी असू देत, कोणताही भगवंत. उदाहरण म्हणून सांगेल, नदीतलं पाणी, नाल्यातलं पाणी, शेवटी शेवटी गटारीतलं पाणी सुद्धा कुठं जाऊन पोचतं, समुद्राला जाऊन पोचतं. नदीतलं पाणी, नाल्यातलं पाणी, गटारीतलं पाणी सुद्धा समुद्राला जाऊन पोचतं. तसं भक्ती कोणतीही असू देत, भक्ती कोणची असू देत, ती अंतकरणापासून असली की भगवंताला चरणाला जाऊन ती मिळते. आणि अंतकरणापासून देवाची भक्ती करावी. मग कोणता तरी एक देव आपला. हरी जय जय हरी जय हरी जय हरी 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 जय हरी 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 जय हरी 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 जय हरी जय हरी जय हरी जय हरी काटे म्हणतात नाही, आटे देवनं भजन म्हणा, काटे म्हणतात नाही. मग कोणतं म्हणतस तुम्ही. सोडी दे झुमकीतून चाल. यावर उद्धारूच आहे का बहिणी सोना, यावर उद्धारूच आहे का आपला. भक्ती इतकी वेळी करायची. हो, पहिल्या बाया बी गाणं म्हणत, पहिल्या बाया गाणं म्हणत गट्यावरनं गाणं. अहो, मी प्रत्येक कीर्तनमा सांगच ते तुमले बी सांगितलं, गट्यावरनं गाणं म्हणा टाइमली एखादी माय असं गट्यावर गाणं म्हणे ना, नवीन लगीन होईल सुनबाई सड सरडाला लाग जाय, असा गाणं होतात पहिला. हो, आता त्या गाणं बी सरी चालणार. बशल म्हाताऱ्या तेच ना पण शिकल्या तरुण बहिणीला सांग, पहिल्या बाया गटावर गाणं म्हणत. हे भाऊ बहिणी ना जगळा जगळा जाया का वनमा, बहिणी ना डोई पाणी बंडू मना पसाई वनमा. कसं वाटतं नाही. त्या हातीने पुरी लेकरेले झोपडा टाइमली बी गाणं चांगलं म्हणते. पहिल्या बाया हे हडकुतरी हडगाई मना दादा निजी जाई, आणि आतीने बाया लेकरे झोपडते. झुमका झुमका आई झुमका वाली पोर. आई म्हणा मग दरवी जाय का तुम्हाला. आडे म्हणा सांगू, आडे म्हणतात नाही. हो, एक 75 उरीचं म्हातार, 75 उरीचं म्हातार स्टँडवर गाणं म्हण राहील. हे आस्ती निहायत निरात दारू पिनास मी नशामा खोटाना बोलाव धोके वासते. मला सांगा 75 उरीस वयमा जरी एक किडा पाडरा नाही, पहिले कितला पाडेल होते. 75 वरीस म्हातार भाऊ गाणं म्हण राहील. हे धोकेबाज धोकेबाज धोकेबाजवती रती, एक बुका मुका कटा झुकले. अरे चाल जर ती आवडली तर भाव आपले होतायचे. जसं की तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते
घर छोड़ के आ गई, घर छोड़ के आ गई, तेरी वास्ते में काना घर छोड़ के आ गई, तेरे वास्ते में काना घर छोड़ के आ गई, तेरे वास्ते में काना घर छोड़ के आ गई, तेरे वास्ते में काना घर छोड़ के आ मला असं गाणं बनवान सांगा तुम्ही कितला बी गाणं बनाय टाकसू मी आको तरुण भाऊले सांगस हाय मी तुम्हाला मालेगावમાં दुसरे सवा सांग राहिलो आहे तरुण भाऊले सांगस भगवानना नाम चिंतन करा त्यानावर काहीतरी आपला जीवन उद्धार होईल पण तुम्ही देवना नाव लेतत नाही उलट असली एखादी पोरणी जर व्हॉट्सअपले फेसबुकले जर कधी असले ब्लॉक कर या पडेल बी तडाना आडे बटीन म्हणतस पाखरा आजाद केलंय तुला बावरे तू नाही आजाद कर रे तू पाखरू ऑलरेडी आजादच होत रे तिने पहिलेच ठरायला होतं म्हणलं गिन्नी बुंदी याले वाढायला लावसो असं तुले फक्त मोबाईल न रिचार्ज मारण करता तरी टिएल होतं बानट सुरूत नाले तू काय पाखराला आजाद करू नको उलट ती लग्न करानंतर 3 वर्ष मा माहेर मायस ना 1 वर्ष ना पोरग कड्यावर दरीन येस अव चौक मा बटेल रास तिना 1 वर्ष ना पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसला कत जाई तू ना पाखरा अरे त्या पाखऱ्यासाठी म्हणण्यापेक्षा भगवंतासाठी काहीतरी म्हण ना चाल जर ती आवडली ना भाव आपले होतायचे जसं की हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते हवाले तेरे ये किया देखते ही देखते हवाले ये किया कान्या दिल तेरे नाम कर दिया जय हो कान्या दिल तेरे नाम कर दिया कान्हैया दिल तेरे नाम कर दिया कान्हैया दिल तेरे नाम कर दिया नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते हवाले ले लिया देखते ही देखते हवाले ले लिया कान्हैया दिल तेरे नाम कर दिया कान्हैया दिल तेरे नाम कर दिया कान्हैया कर दिया कान्हैया तेरे नाम कर दिया कर दिया कर दिया माझा फक्त हेतू हाच असतो सांगायचा तरुणांना की भैया आपला जन्म भगवंताच्या नामचिंतनासाठी भगवंताचं नामचिंतनच केलं पाहिजे ही तुमच्या पाया पडून विनंती असेल आजच्या कीर्तनातून घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो खरं तर वेळेअभावी